सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानातील विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केले असल्याचं सांगत 30,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकुंद दरवडे नामक व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। तक्रारदार यांचे देवपूर धुळे येथे जयस्वाल लिकर बार नावाचे देशी दारूचे दुकान असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विजेची मीटर बदलून त्या जागी नवीन मीटर बसवण्याची मोहीम सुरू असताना सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या दुकानातील विजेचे मीटर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने खासगी इसम मुकुंद दरवडे यांनी बदलवून त्या जागी नवीन मीटर बसवले होते। त्यानंतर मुकुंद दरवडे यांनी वेळोवेळी तक्रारदार यांच्या दुकानात येऊन त्यांचे बदलवलेल्या विजेचे जुने मीटर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात जमा केले असून त्याची तपासणी केली असता मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केली असल्याचं सांगून त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयात ओळख असून तुमची सेटलमेंट करून देतो, तुम्हाला 30,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला 46,000 रुपये दंड भरावा लागेल असे सांगून लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली होती। मुकुंद दरवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून मुकुंद दरवडे यांच्यावर सापळा लावला असता त्यांनी तक्रारदार यांच्या जयस्वाल लिकर बार या दुकानावर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।